सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला। या मतदानानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। यात त्यांनी भाजप 75+ जागा जिंकणार असल्याचा दावा केला आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज मतदानाचा दिवस आहे। सोलापूर ग्रामदेवशी सिद्धारामाची यात्रा या निवडणुकीच्या दरम्यान आलं आणि कालच त्याचं होम हवन हे सगळं कार्यक्रम संपलं आणि आज दारू काम आहे। आज दारू काम संध्याकाळी असल्यावर मी नागरिकांना सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी मतदान करावं आणि मतदानासाठी बाहेर यावं। आजचा सकाळचा दिवस आणि संध्याकाळपर्यंत आपण सगळे निवांत आहेत। आज कुठलंच धार्मिक कार्यक्रम आज नाही आहे त्या यात्रेनं, संध्याकाळी दारू सांगता आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी मतदान करावं। दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला माहीत आहे भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्षच निवडणूक लढवत आहे। बाकी कुठलाच पक्ष निवडणूक लढवत नाही, कारण त्यांचे उमेदवार त्यांच्याजवळ राहिले नाहीत। सगळ्याचे उमेदवार इकडून तिकडं पळापळी असल्यामुळं त्यांचे उमेदवार त्यांच्याकडे नसल्यामुळं भारतीय जनता पक्ष एकमेव पक्ष असल्यामुळं कमीत कमी 75 जागा यायला पाहिजे। 75चा दावा करता तुम्ही, नागरिकांना काय आवाहन करा मतदान करण्यासाठी? सोलापूर शहरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये ज्या जाहीरनामा होता आमच्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या वेळी काढलं होतं, ते जाहीरनामा जवळपास आम्ही 90% पूर्ण केलेला आहे आणि सोलापूर शहराचा विकास अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर या 8-10 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास या सोलापूर शहराचं ज्या काही हद्दवाढ असू दे 30 वर झालं, तिथं त्या ज्या काही सुखसुविधा त्यांना मिळत नव्हत्या मूलभूत सुविधा त्या सुविधा देण्यामध्ये भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला। जवळपास 90% हद्दवाढ भागामध्ये आम्ही नळ शुद्ध नळाचं पाणी व लाईट रस्ते ड्रेनेज ह्या सगळ्या कामं पूर्ण केलेलं आहे आणि आपल्या या शहराचा विकास करायचा असेल, आपल्याला असंच विकास पुढे जायचा असेल तर भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे नागरिक उभा राहतात।